I got financially free, financially independent at the age of 28. Money is a natural consequence of you working on your why. Growth is not about getting bigger, it's about getting better. हुशारी कमी नाही आपल्याला, रिस्क ॲपेटाईट कमी. पहिलं मी काय केलं की मला काय नाही करायचंय ह्याची पहिले यादी बनवली. या सगळ्या ह्याच्यात कसं काय नवीन एक स्टार्टअप सुरू करायचा ज्याच्यातून रेव्हेन्यू येणार नाही. So number is not important, says the guy who's doing share trading for 18 years now. सो रात्री 11 वाजता एका मुलीचा फोन आला आणि अमृत, आय लव्ह युअर व्हॉइस, यू स्पीक सो वेल, तुझे ऑडिओ बुक्स ऐकायला मी खूप आतुर असते दर बुधवारी. म्हटलं चायला रात्री 11 वाजता ही मुलगी माझ्यावर फ्लर्ट करते का? तर मी म्हटलं तिची पण जरा खेचूया. तेच जो समाधान त्या रात्री झोपताना जे आलं ना, ते स्टॉक मार्केटमध्ये मला घंटा कधी. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे या शो मध्ये, ज्याचं नाव आहे पैसा आणि मराठी माणूस. मी तुमचा होस्ट आशिष जाकरे आज घेऊन येतोय अशा व्यक्तीला ज्यांनी एक हाय पेईंग जॉब सोडून एक सोशल स्टार्टअप चालू केलाय. त्यांचं नाव आहे अमृत देशमुख, AK द बुकलेट गाय. त्यांची जर्नी आपण आज बघणार आहे की कसं ते एक सोशल एंटरप्रेन्योर असून पैशांसोबत त्यांची फाईट तर चालूच आहे, पण ते कसे सोशल इम्पॅक्ट घडवत आहेत आणि कसे ते परत लोकांना रीडिंगकडे वळवत आहेत. तर मी अमृतला ओळखतोय 7 वर्षांपासून, पण जेव्हाही मी त्याला भेटतो आय गेट इन्स्पायर्ड अ लॉट आणि आय कांट वेट फॉर यू टू वॉच दिस एंटायर एपिसोड अँड गेट इन्स्पायर्ड. तर प्लीज हा एपिसोड तुम्ही नक्की पूर्ण बघा. तुम्हाला एक सोशल एंटरप्रेन्योर पैशांसोबत कसं डील करतो हे तर कळणारच, पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये रीडिंगने किती इम्पॅक्ट आणू शकता तेही तुम्हाला कळेल. हाय अमृत, स्वागत आहे तुझ्या शो मध्ये. थँक्यू फर्स्टली तू आम्हाला टाइम दिल्याबद्दल. आणि कसा होता तुझा आजचा दिवस? आजचा दिवस या इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. सकाळी ऍज युजल व्यायाम केला भरपूर आणि हेल्थ इज वेल्थ. ऑफकोर्स, जरी आपल्या शोचं नाव आहे पैसाबद्दल, पण आय थिंक हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ. आणि मग पहिला व्यायाम केला, दाबून फिश खाल्ला आज. अरे क्या बात. या आणि आय वॉज व्हेरी कीन टू मीट यू. अरे थँक्स. तुझं कसं असतं, म्हणजे हाऊज ए रुटीन, म्हणजे वर्कआउट वगैरे करतो? रुटीन सकाळी 6ला माझं कॅलिस्थेनिक्स आणि योगा करतो मी. 1.5-2 तास माझं असतं सेशन. ओके. मग ब्रेकफास्ट आणि मग बुकलेटची कामं, काही सोशल वर्क, NGOशी निगडीत काही माझी कामं असतात. लोक भेटायला येतात, जसं तू आज भेटायला आलास. सो प्रिटी लाईफ ऑफ रिटायर्ड. सही आहे. आपण पुढे जाण्याआधी मला एक स्टोरी सांगायची की अमृतला मी फर्स्ट मंथ ऑफ माय प्रोफेशनल जर्नीमध्ये भेटलोय. माहितीये, तेव्हा मी लर्नर जॉईन केलेलं जस्ट, आणि तो माझा पहिला महिना होता आणि तेव्हा मी तुला भेटलेलो. आणि माझ्यासाठी तर असं होतं, भाई मी सेलिब्रिटीला भेटतोय की टेड टॉक येऊन गेलाय, तुझं पेपरमध्ये नाव आलंय, तू ABP माझाचा काहीतरी इंटरव्ह्यू तुझा होता, तिकडे तू होतास. तर मला तरी वाटलं की तू सेलिब्रिटीला भेटतोय मी एकदम. तू मला एकदम म्हणजे बघितलं गेलं, तू म्हणजे प्रोफेशनली मला ग्रोअप होताना बघितलंस तू. तर थँक्यू सो मच फॉर दॅट. म्हणजे तू पहिली इन्स्पिरेशन होतात, आज पण तेवढंच इन्स्पिरेशन आहे. आणि मी बुकलेटचा खूप जास्त यूज केलाय. भरपूर बुक्स माझ्या घरी जे पडले ते बुकलेट मला द्यायचे, फरीदला देईल मी. तर चालू करूया आपण. येस. आपला टॉपिक तुला माहितीच आहे, पैसा आणि मराठी माणूस. तर तुला काय वाटतं, काय रिलेशनशिप आहे? हो, मी तर कट्टर मराठी माणूस आहे. जरी इंग्रजीत खूप बोलतो मी, पण आतून मला वाटतं की मी ना आतून खूप एक देसी मुलगा आहे एकदम. कारण माझे बाबा शेतकरी आहेत. करेक्ट. ते कुठून तरी आलंय. सो आय एम अ प्युअर देसी बॉय विथ सम अर्बन कोटिंग, अर्बन एटिकेट्स त्याचं कोटिंग. करेक्ट. कारण शहरात लहानपणापासून तू ठाण्यालाच? हो, ठाण्यात. अच्छा, म्हणजे बॉर्न अँड बॉर्न इन ठाणे, मुंबई. ओके नाईस. आणि मग नंतर पुढे? मी लहानपणी ठाण्यात राहून मग मी CA केलं. मोठं झाल्यावर CA करून मी स्टॉक मार्केटमध्ये नोकरी केली अनेक वर्ष. जवळजवळ 10 वर्ष मी स्टॉक मार्केटमध्ये होतो. करेक्ट. टोटल अनुभव माझा जवळजवळ स्टॉक मार्केटचा 18 वर्ष आहे. क्या बात आहे. आणि मग 3 स्टार्टअप्स केले, ते फेल झाले. एक सुसाईड अटेम्प्ट फेल झाला. एक रिलेशनशिप फेल झालं. तेव्हा कुठे एवढं सगळं मार खाऊन कळलं की फक्त पैसा महत्वाचा नाहीये. आणि मग बुकलेटची संकल्पना डोक्यात आली आणि त्याला एक आगळं वेगळं सोशल अँगल कसा देता येईल, सोशल कामं कशी करता येईल, सोशल स्टार्टअप कसा सुरू करता येईल. आणि मग पूर्ण माझं पैशाशी नातच बदललं रे. मी म्हणत नाही की मी पैशाच्या अगेन्स्ट आहे, की पैसा वाईट आहे, डेफिनेटली नाही. गरजा कमी होत गेल्या,
म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये असताना आशिष एकही शर्ट माझ्या शरीरावर 4-5 हजाराच्या खाली नव्हता. कारण 2.5 लाख रुपये महिना पगार आणि तो माझा साईड इन्कम. करेक्ट. कारण खरा पैसा स्टॉक मार्केट मधून होता ऍज अ फंड मॅनेजर अनालिस्ट. ते बघायचो पण नाही पगार यायचा की. सो पार्क अव्हेन्यू आणि रेड टेप आणि हे सगळं, विजय माल्या, नीरव मोदी, हे सगळे माझे क्लायंट्स होते, मित्र होते. होते मध्ये मी ठाण्यात आहे. त्याचा नंबर आहे पण लागणार नाही अर्थात. पण आज बघ, आज एकही काहीच माझ्या शरीरावरती 300-400 रुपयाच्या वरती नाही. आणि तुम्हाला बोलवलंय पॉडकास्टसाठी. सो तात्पर्य आहे की पैसा आणि रिस्पेक्टचा फारसा काही संबंध नाही असं मला वाटतं. करेक्ट. तर मला याच्यासाठीच तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा होता की मला म्हणजे आपण पैसा तर आहेच या पॉडकास्टचा उद्देश, पण एक सोशल एंटरप्रेन्योरचं रिलेशनशिप कसं असतं पैशांसोबत, की जसं तू म्हटला की तू पहिले एवढा हाय पेईंग जॉबमध्ये होता आणि नंतर तू बुकलेटमध्ये आला, बट काय होतं माइंडसेट एक बुकलेटसाठी? बुकलेटच्या आधी टिपिकल माइंडसेट माझा होता की जेव्हा आपण विचारतो तू हे काम का करतोयस, तू युट्यूब व्हिडिओज का बनवतोयस, तू स्टीलचं प्लांट का टाकलंयस, पैसे कमवायला. आपल्याला वाटतं की व्हाय इज मनी, प्रॉफिट्स, टॉप लाईन. पण तिथेच माशी शिंकते. व्हाय, मनी इज अ नॅचरल कॉन्सिक्वेन्स ऑफ यू वर्किंग ऑन युअर व्हाय, यू अचिव्हिंग युअर व्हाय. व्हाय इज अ बिलीफ, अ व्हॅल्यू. रीडिंग हॅबिट इज अ व्हॅल्यू फॉर मी. पण ते जर मी जगाला शिकवलं आणि वाचनाच्या पुस्तकाच्या प्रेमात पाडलं, तर मनी विल हॅपन टू मी एज अ नॅचरल कॉन्सिक्वेन्स. मनी कांट बी द फोकल पॉइंट, मनी कांट बी द स्टार्टिंग पॉइंट. हे जेव्हा मला कळलं, सद्बुद्धी आली, तेव्हा कळलं की असं काही नाहीये की सोशल स्टार्टअप चालवलं म्हणजे मला आता काटकसर करावं लागेल. आणि आता असं नाही, मी फळं खातो, ऑर्गॅनिक चिकन, फिश खातो, अवोकाडो जे 300 रुपयाला ते खातो, ब्रोकोली खातो, कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. अय्याशी मी करत नाही, कारण ते माझी लाईफस्टाईल, मला सिम्पल राहायला आवडतं. सोशल ऑन्टरप्रेन्योर आहे मी, सोशल वर्कर नाही. करेक्ट. सोशल वर्कर इज ऑलवेज ॲट द मर्सी ऑफ द डोनर. डोनेशन मॉडेल माझा पण आहे, माझा सेक्शन 8 कंपनी आहे, पण त्याच्यावर मी अवलंबून नाही राहणार. आय विल क्रिएट डिफरंट रेव्हेन्यू स्ट्रीम्स विच विल नाईसली सिंक विथ माय व्हाय. करेक्ट. आता तू म्हणशील अशी तुझे 70 लाख फॉलोअर्स आहेत अमृत, मग तू टी शर्ट, बुकलेट याचा टी शर्ट बनव, ठीक आहे, पैसे येतील, बट त्याचा पुस्तकाची काही संबंध आहे का? करेक्ट. लॉकडाऊन मध्ये विको वज्रदंतीची मला हे आलेली, आमची जाहिरात टाका, आलिया भटला घेऊन नवीन जिंगल आलंय, 3 दिवसासाठी ऍड रन करा तुमच्या ऍपमध्ये, आम्ही तुम्हाला 4 लाख रुपये देतो. मी म्हटलं ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला फोन करून. मी विचार केला, पुस्तक आणि टूथपेस्ट काय संबंध? ऑन वन हँड मी सांगतोय की तुम्ही वाचनाला एकाग्रता लागते, इथे मी ऍड्स टाकणार आणि तुम्हाला टूथपेस्ट दाखवणार आणि बाबा रामदेव दाखवणार, नाही चालणार ना. पण जर मी माझं पुस्तक लिहिलं, उत्तम वाचक घडविणाऱ्या 7 सवयी, नाव इज इट इन अलाइनमेंट विथ माय व्हाय? करेक्ट. मग लगेच ते पुस्तक लिहिलं, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स, त्याचा मी अनुवाद केला मराठीत, उत्तम वाचक घडविणाऱ्या 7 सवयी, मराठी ट्रान्सलेशन. सो हे माझ्या बहिणीने केलं अनुवाद. सो आता पटलं की वाचन संस्कृतीवर काम करतोय, त्याच्या निगडीत मी पुस्तक लिहिलं. आता पुढचं मी करतोय, एक मी बोर्ड गेम बनवतोय. सगळ्या फायनान्स पुस्तकाचं बोर्ड गेम, की तो बोर्ड गेम जर तू 5 ते 10 वेळा खेळलास डाईस बेस्ड, तुला 20 फायनान्स पुस्तकांचं ज्ञान मिळेल, खेळता मजा मस्ती कर. इज इट गोइंग इन सिंक विथ माय व्हाय? येस. करेक्ट. त्याची वेस्टर्न फिलॉसॉफी आहे ना की एंड जस्टिफाईज द मीन्स. आय डोंट अग्री. करेक्ट. मीन्स आर ॲज इम्पॉर्टंट ॲज मीन्स. पैसे कमवणं आणि ते पैसे कसं कमवणं हे तेवढंच महत्वाचं. करेक्ट. तर आता तुला किती टाइम झाला बुकलेट चालू करून? ऑलमोस्ट 2015 सुरू केलंय, सो 9 वर्ष झाले. अच्छा. आणि मग एवढं 9 वर्ष तू सस्टेन करताना तुला काही अनेक चॅलेंजेस आले असतील, तर कसं होतं? म्हणजे ऑफकोर्स व्हेन इट कम्स टू फायनान्शियल थिंग और व्हेन इट कम्स टू युअर पार्टनर अँड ऑल, तर तुला काय वाटलं की ही जर्नी ऑफकोर्स स्मूथ नव्हती, तर पैशाच्या व्यतिरिक्त काही चॅलेंजेस आले किंवा पैशांचे काही चॅलेंजेस आले? पैशांचे आले ना, कारण सगळं बुकलेट ऍप फ्री ठेवायचा होता. व्हॉट्सअपवरनं सुरुवात केलेली तुला माहिती आहे. सो पैसा तिकडून येणार नाही माहिती होतं, तरी सस्टेन करायचंय. 3 स्टार्टअप्स फेल झालेले, 70% ऑफ माय लाईफ सेव्हिंग्स पाण्यात गेलेले त्या 3 स्टार्टअप मध्ये. रिलेशनशिप हॅड गॉन फॉर अ टॉस, डिप्रेशन मध्ये होतो. या सगळ्या ह्याच्यात कसं काय नवीन एक स्टार्टअप सुरू करायचा ज्याच्यातून रेव्हेन्यू येणार नाही. सो पहिलं मी काय केलं की मला काय नाही करायचंय ह्याची पहिले यादी बनवली.
जेव्हा मला फरीद माझा मित्र भेटला की आता आपण दोघं मिळून याच्यावरती काम करायचं, की जर आपण दोघंच या प्रोजेक्टवर काम करणार आहोत तर मग कुठली कुठली प्रोजेक्ट घ्यायचे आणि कुठले नाही घ्यायचे. युजली कसं असतं, प्रोजेक्ट सुरू करतो आणि मग लोक आपण घेतो पेरोलवर. आम्ही उलट केलं, आपण दोघंच तर आता काय काय करायची ऐपत आहे, काय काय झेपेल ते करूया, जे नाही झेपणार ते ड्रॉप. उलटा अप्रोच केला आणि आजपर्यंत आम्ही दोघंच आहोत. कारण जेव्हा ही कन्स्टेंट टाकली ना, करेक्ट, मग ते आयडिया जायला लागले. आयडिया हे नको करायला, हे करूया, हे ऑटोमेट करूया, हे मॅन्युअल ठेवूया. असं तू एकदा मला सांगितलेलं पॉवर ऑफ कन्स्ट्रेंट्स, येस, की थोड्या गोष्टी आपण जर लिमिट करू तर आपल्याला त्याच्यातून जास्त सोल्युशन्स मिळतात. उलट इट्स नॉट नेसेसरी. बघ ना, आता माझ्याकडे जर पैसे नसते तर मी व्हॉट्सअपची आयडिया आली नसती मला. करेक्ट, पैसे असते, मी आयटी वाल्याला भेटलो असतो, 5 लाख रुपये मला सॉफ्टवेअर बनवून दे, ते नंतर आलं. जेव्हा 5-10 लाख लोक व्हॉट्सअपवर आली आणि व्हॉट्सअपने बॅन केलं, मग मी माझ्या एका मित्राकडे गेलो, संजोत शाह म्हणून पुण्याचा आहे, मग ऍप बनवू शकतोस का तू माझ्यासाठी. सो इट्स ऑल स्टेप बाय स्टेप. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर आता जसं तू बुकलेट 9 वर्ष झाले तुला करण्यामध्ये, तर आता कसे नंबर्स आहेत बुकलेटचे? व्हॉट्सअपवर तर वाढतायत, आय थिंक 70 लाख व्हॉट्सअपवर असतील. सो पण मला वाटतं नंबर्स आता महत्वाचे नाही राहिले माझ्यासाठी. इट्स नेव्हर एंडिंग. करेक्ट. म्हणजे जस्ट इमॅजिन युट्यूब मधनं व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स ही कन्सेप्टच काढून टाक आणि कोणीच व्हिडिओ बनवणार नाही युट्यूबवर. करेक्ट. ते ठीक आहे, मी म्हणत नाही की ते महत्वाचं नाही, पण ते ऍक्च्युली अति महत्व देतो आपण त्यांना. नंबर्स एवढं जादू नाही त्याच्यात, हिप्नोटाईज करतं आपल्याला. जस्ट रिमूव्ह रन्स फ्रॉम क्रिकेट अँड क्रिकेट विल बी द मोस्ट बोरिंग गेम इन द वर्ल्ड. करेक्ट करेक्ट. पण त्यालाच आपण आपल्या मोटिवेशनसाठी चांगला उपयोग करू शकतो नंबर्सला. काल जर मी 17 पुशअप्स मारले तर आज 18 मारायचा प्रयत्न करणार. त्याच्यात मी स्वतःला गुंतवलं तर ती माझी खरी ग्रोथ आहे. करेक्ट. हे जे युट्यूब, इंस्टाग्राम हे आपल्याला उल्लू बनवतायत त्यांच्या फायद्यासाठी आणि आपण त्याच्यात अडकून घेत जातो. क्या बात है. सो नंबर इज नॉट इम्पॉर्टंट, सेज द गाय हु इज डूइंग शेअर ट्रेडिंग फॉर 18 years नाउ. सही आहे. मी ट्रेडिंग नाही करत, आय एम एन इन्व्हेस्टर. जो काय माझा पास्ट सेव्हिंग्स आहे आणि मी आणि माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत, नॉलेज आहे तर वापरायचं करायचं. मी दुसऱ्यांसाठी करत नाही. पुन्हा मी त्या रॅट रेसमध्ये जाईन, कन्सल्टन्सी आणि म्युच्युअल फंड, मला त्याच्यात जायचं नाही. सो हे ऐकल्यावरती प्लीज मला स्टॉक मार्केटचे प्रश्न नका विचारू जास्त. वाचन, संस्कृती, फिटनेस याच्यावर मला बोलायला खूप आवडतं. करेक्ट. मग तू अजूनही ऍक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट वगैरे ते करतोस? हो, म्हणजे परिवारासाठी करतो. अच्छा. आणि मग ते त्यात तुला काय वाटतं की जर आपल्या, जसं तू सांगणार नाही ऑफकोर्स, ऍडवाइस देणार नाही, पण जर तुला वाटतं की कोणते बुक्स वाचावं, कारण मला तर माहिती तू बुक्स वाचलेस असतील भरपूर याच्याबद्दल. ते मी आवर्जून सांगेन. कारण तेच माझं आता काम आहे, बुकलेट घ्या म्हणून मी ते सांगेन. सो सीए व्हायच्या आधीच मी नोकरी सुरू केलेली स्टॉक मार्केटमध्ये इथे बीकेसीला. ओके. आणि मी 300 पुस्तकं फक्त स्टॉक मार्केटवर वाचलेली. बापरे, तेव्हा? फक्त 300 पुस्तक, फक्त सीएचा सिलेबस वेगळा. 300 पुस्तकं. आणि जी माझी पहिली इंटरव्ह्यू होती, मला 0 एक्सपिरियन्स, सीए पण नव्हतं. सो आणि मला जी पोझिशन पाहिजे होती त्याला टेक्निकल अनालिस्ट म्हणून म्हणतात. सो मला हेच पाहिजे. तर तो पहिला इंटरव्ह्यू होणार आला की ही पोझिशन नाहीये, पण यू लुक टू बी अन इंटरेस्टिंग पर्सन, मीट माय बॉस. पुन्हा मला बोलवलं, मी त्याच्या बॉसला, ही पोझिशन नाही, परत तेच बोलला, पण तू माझ्या बॉस. असं करत करत मी 11 जणांना भेटलो. बापरे. डायरेक्ट सीईओ पर्यंत भेटलो. आणि मग शेवटी त्या सीईओने फक्त एकच प्रश्न विचारला, अमृत, व्हाईल इन्व्हेस्टिंग व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, एंट्री और एक्झिट? आय सेड, सर नायदर, इट्स क्वांटिटी. अँड सेड, वेलकम टू अवर कंपनी. सो 300 पुस्तकं वाचायला आपल्याला कळते काय महत्वाचं नाहीये. करेक्ट करेक्ट. त्या माणसाला माहिती होतं त्याने फक्त एकच प्रश्न विचारला. आता बघ ना, अख्ख्या सीएनबीसी वरती कितीला घ्यायचं, कितीला विकायचं हेच बोलतात. किती शेअर्स घ्यायचे कोणीच बोला. दॅट इज गोइंग टू डिसाइड युअर अमाउंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. करेक्ट. कोणीच बोलत नाही, कारण ते बोरिंग आहे, ग्लॅमरस नाहीये. करेक्ट. तर व्हॉट आर द टॉप 3 बुक्स दॅट यू वुड? डॉक्टर व्हॅन थॅर्प, माझे स्टॉक मार्केटचे गुरु. अच्छा. त्यांचं नाव तू कधीच ऐकणार नाही सीएनबीसी वरती वगैरे. त्यांनी लिहिलंय सेफ वेज टू फायनान्शियल फ्रीडम, सेफ स्ट्रॅटेजीज टू फायनान्शियल फ्रीडम. अनेक पुस्तकं त्याच विषयावर त्यांनी लिहिले. सो बिनधास्त ते वाचा आणि त्यातून तुम्हाला खरोखर इन्व्हेस्टिंग, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग मध्ये खरे काय रूल्स आहेत, हपट पसरा नाहीये. आजकाल जे कोर्सेसचा जो पूर आलाय
युट्यूबवर आणि युडेमी वरती, स्टॉक मार्केट वरती. तर त्याचा मी एक वॉर्निंग देतो सगळ्यांना की 90% लोक स्टॉक मार्केटचा वापर करून पैसे कमवत आहेत, स्टॉक मार्केट मधून पैसे नाही कमवत आहेत. कोर्सेस विकून. कारण जो स्टॉक मार्केटमधून भरपूर करोड कमवतोय तो कोर्स का बनवाय, त्याचे जो पैसे कमवतोय जेफ बेझोस कोर्स का घेऊन येईल अमेझॉन कसा बनवायचा. करेक्ट. वॉरन बफेटने कोर्स बनवला का तो पैसे कमवून बसलाय. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. पुस्तकं वाचा, जरूर वाचा, कारण त्यांनी खरोखर कमवलेले पैसे. डॉक्टर वॅन थॅप, सेफ स्ट्रॅटेजीज टू फायनान्शियल फ्रीडम. रमित सेठी, इंडियन अमेरिकन, आय विल टीच यू टू बी रिच. ह्यात तुम्हाला पूर्ण पर्सनल फायनान्सचा कळेल की क्रेडिट कार्डचा काय प्रॉब्लेम असतो, सॅलरी, सेव्हिंग्स, फक्त स्टॉक मार्केट नाही, पूर्ण आलं त्याचं. आणि तिसरं लेटेस्ट सायकोलॉजी ऑफ मनी बाय मॉर्गन हॉसल. ते तर म्हणजे सीए केल्यानंतर 300 पुस्तकं वाचल्यानंतर पण कळलं की मला फायनान्स बद्दल किती कमी ज्ञान आहे. करेक्ट. ते लेखकाचं पहिलं पुस्तक आहे, ते हिट गेले. तो ही 3 टॉपिक्स आहेत. ओके ओके. सो कमिंग बॅक टू बुकलेट, अमृत, आता इफ यू आर कम्फर्टेबल ऑफकोर्स, आता रेव्हेन्यूसाठी काय काय ऑप्शन्स आहेत बुकलेटचे? हे माझं पुस्तक लोक मनापासून घेतात, रेफर करतात. आता दिवाळी येते, वाढदिवस लोक विकत घेतात. करेक्ट. बोर्ड गेम बद्दल मगाशी बोललो, ते लवकर येते. आयबीएल म्हणून एक कन्सेप्ट सुरू केली. अशी आपण नंबर्स बद्दल बोललो की नंबर्स मध्ये किती ताकद आहे, त्याचा गैरवापर पण होऊ शकतो किंवा चांगला. मी विचार केला की याचा चांगला वापर कसा करायचा. तर आयबीएल 1 आम्ही 15 ऑगस्टला लॉन्च केलं आणि इट वॉज अ सुपर हिट आयडिया की 200 वाचक एकत्र येतात ऍपवरती. एक महिना त्यांनी लीग मॅचेस खेळायचे. आयपीएलचा फुल फॉर्म इंडियन बुकलेट लीग. अच्छा. जसं आयपीएल आहे, इंडियन प्रीमियर लीग, इंडियन बुकलेट लीग. ओके. सो 10 जणांची टीम असणार आहे. सो 20 टीम्स, 200 लोक आहेत. सगळे टीम्स एकमेकांची मॅचेस खेळतात. मॅच म्हणजे काय, तर 24 तासात एक समरी अलॉट केली जाईल तुला, ज्या टीम मध्ये तू आहेस. सपोज रिच डॅड पुअर डॅड, ती समरी वाचायची किंवा ऐकायची. तुला 6 बॉल्स खेळायला मिळतील, तुला आणि तुझ्या टीममेट्सला, आपापल्या मोबाईलवरती. 1 ball is 1 question based on the summary. Correct. If you give a right answer, you hit a sixer. If you give 3 wrong answers, you're out. पुढचे बॉल तुला खेळता नाही. आणि जर तुझ्या टीमने मिळून 300 रन बनवले आणि त्याच वेळेला अपोजिट टीमने 305 बनवले तर तुम्ही हारलात, ते जिंकले. तुम्हाला त्याला 1 पॉईंट, तुम्हाला 0 पॉईंट. आणि मग लीग मॅचेस झाल्यावर पॉईंट्स टेबल जसं आयपीएल मध्ये असतं. आणि मग क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, टॉप रँक. एवढी मजा आली की जी लोक महिने ऍप उघडत नव्हते, पटकन अनालिटिक्स मध्ये मला कळतं, ते भांडवते माझ्याशी, आज ऍप चालत नाहीये, मला ते खेळायचंय, अजून पुस्तक आलं नाहीये. अशी नंबर्स मुळे आपण कसं अडकतो. करेक्ट करेक्ट. ठीक आहे ना, आपला हे तर सार्थक होतोय, आपला उद्देश सार्थक होतोय. वाय नॉट. क्रिकेट आणि आपल्या देशात हा खेळ नाही, धर्म आहे. क्रिकेटच्या अॅनालॉजीज वापरून अच्छा आयबीएल कन्सेप्ट. आता आयबीएल 2 येते 15 ऑक्टोबरला, डॉक्टर कलाम यांचे बर्थ अॅनिव्हर्सरी, आणि त्यालाच आपण वाचन प्रेरणा दिवस असं म्हणतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते डिक्लेअर केलं. त्या दिवशी आयबीएल 2 सीझन सुरू होतो. क्या बात आहे, क्या बात आहे. तर हे सगळं खेळायचं आपल्या बुकलेट ऍपमध्ये, आणि जे ऍपल आणि अँड्रॉइड दोन्ही याच्यात अवेलेबल आहे. करेक्ट करेक्ट. तर तुम्ही आता जसं नाव घेतलं डॉक्टर अब्दुल कलामचं, त्यांचं हे येतं, तर ही हॅज बीन इंडियाज लाईक वन ऑफ द बिगेस्ट पर्सनॅलिटीज. तर काल आपण बघितलं, परवा रात्री रतन टाटा वारलेत. तर त्यांचं म्हणजे ऑफकोर्स इट फेल्ट लाईक अ पर्सनल लॉस टू एव्हरीवन, ऑलमोस्ट एव्हरीवन. तर तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला हाऊ डू यू फील, अँड डू यू थिंक यू आर इन्स्पायर्ड बाय हिम? 100%. आय थिंक एक ज्वलंत उदाहरण आहे की स्पिरिच्युअल मनी इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ स्पिरिच्युअल मनी. आपल्या देशात अनेक श्रीमंत लोक आहेत. ओके, एक अंबानी बघशील आणि एक टाटा बघशील, एक पॉवर हाऊस शोईंग पॉवर की आम्ही तिन्ही खानला स्टेजवर उभं केलं नाचायला. ठीक आहे, त्यांचा पैसा ते करतील. इथे एक कम्प्लिटली वेगळे आहेत. म्हणजे जेव्हा 9 अटॅक झाले तेव्हा त्यांनी ते कसे वागले. सोशल मीडियावर चांगले कोट्स टाटाचे जास्त येतात का अंबानीचे येतात? तूच बघ, दोघांनी पैसा कमवलाय, राईट. सो मला वाटतं की पैसा आणि चांगुलपणा हे काय अपोजिट व्हायलाच पाहिजे असं नाही. त्यांचे खाली जमिनीवर बसलेले काही फोटोज आम्हाला काल बघायला मिळाले रतन टाटाचे. काय छान छान जेस्चर्स त्यांचे आहेत. आय थिंक श्रीमंत होऊन सुद्धा साधं राहणं. वॉरन बफेचं घर बघशील तू, वेडावशील. साधं घर आहे वॉरन बफेचं. त्याला स्वतःचा ड्रायव्हर नाही, तो स्वतः गाडी चालवतो. मोबाईल साधा वापरतो तो, त्याच्याकडे आयफोन नाहीये. जगातला 3रा
श्रीमंत माणूस, तो त्याच्याकडे ड्रायव्हर नाही. करेक्ट करेक्ट. सो मी म्हणत नाही की प्रत्येकाने असं केलं पाहिजे, पण मला ही लोक खूप भावतात आणि मला साधं राहणं खूप आवडतं, कारण ते खूप सोपं आहे करायला, कारण तेव्हा आपण स्वतःसाठी जगतो. मोस्टली जर तुम्ही बघाल की आपल्याला वाटतं की हा अरे मला ना ती बाईकची खूप क्रेज आहे, इफ यू गो डीप इनसाइड ना, ते तुझी आवड आहे खरोखर का यू आर इन्फ्लुएन्स बाय, मोस्टली 90% इज इन्फ्लुएन्स बाय पियर्स ऑर सोसायटी. खरी आवड नसते ती. काही म्हण, आवडणारा खेळ म्हण, आवडणारा ड्रेस म्हण, इट इज इन्फ्लुएन्स बाय द ऍडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग अँड पीपल अँड ट्रेंड्स अराउंड अस. देयर इज नथिंग कॉल्ड फ्री विल. कोणत्या बुक मध्ये लिहिलंय? फ्री विल होमोदियस म्हणून पुस्तक आहे युval नोआ हरारेचं. होमोसेपियन्स की होमोसेपियन्स पहिला. अच्छा, सेपियन्स पहिलं, सॉरी. होमोदियस. त्यात त्यांनी असं म्हटलंय की फ्री विल असं काहीच नसतं. करेक्ट. आपण वी आर ऑलवेज इन्फ्लुएन्स बाय एन्व्हायरमेंट. वी आर द प्रोडक्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. करेक्ट करेक्ट. तर अमृत, युअर लाईफ रिव्हॉल्व्स अराउंड बुक्स. तर तुला काय वाटेल की समजा पैशांबद्दल टॉप 5 बुक्स कोणते रेकमेंड करशील तू? रिच डॅड पुअर डॅड. त्यात जे पॅसिव्ह इन्कम आणि ऍक्टिव्ह बद्दल म्हटलंय ते तर 100% आहे की आपण जास्तीत जास्त पॅसिव्ह इन्कम स्ट्रीम्स तयार करायचे, आणि नेमकं आपल्याला वाटतं की आयुष्यभर पैशासाठी मेहनत केली पाहिजे, तर ही खूप मोठी चूक आहे. आय गॉट फायनान्शियली फ्री, फायनान्शियली इंडिपेंडेंट ऍट द एज ऑफ 28. त्याच्यानंतर मी पैशासाठी काम नाही केलं, मी काम करतो पण आवडीसाठी करतो, पॅशनसाठी करतो. आणि प्रत्येक जण करू शकतो की स्टॉक मार्केट हे लाईफ स्किल असली पाहिजे. जसं सायकलिंग, कुकिंग, स्विमिंग हे एक लाईफ स्किल आहे ना, तर स्टॉक मार्केट हे एक लाईफ स्किल आहे असं मला वाटतं. त्यांनी प्रचंड सेन्स ऑफ सेक्युरिटी येते की मला माहिती आहे की जेव्हा मी रस्त्यावर येणार नाही, आय नेव्हर गो ब्रोक. आणि एवढं सगळं आयुष्यात झालं, आय नेव्हर वेंट ब्रोक. 3 स्टार्टअप फेल झाले, सगळं झालं, माझं दिवाळा नाही कधी निघाला. आय न्यू द पॉवर ऑफ स्मॉल बेट्स. अनदर बुक, स्मॉल बेट्स. करा तुम्ही सगळे आयडियाज ट्राय करा, बट पुट स्मॉल बेट्स. सगळं त्याच्यात टाकून नका की नंतर मग सर्व्हायवल बिकम डिफिकल्ट. स्टॉक मार्केटमध्ये पण शिकू शकतो लगेच की एका स्टॉक मध्ये सगळे पैसे टाकू नका. जरी तुम्हाला वाटतं 100% चालणार आहे, हे न्यूज ते न्यूज, प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट स्टॉक गोइंग अप इज ऑलवेज 50%. करेक्ट. डायरेक्शन दोनच आहेत, अप आणि डाऊन. सो रिच डॅड पुअर डॅड बाय रॉबर्ट कियोसाकी. त्यांनीच दुसरं एक पुस्तक लिहिलंय, कॅश फ्लो क्वाड्रंट्स. ओके. 4 क्वाड्रंट्स असतात. फॉर एक्झाम्पल पहिलं असतात एम्प्लॉई. नोकरी केली की पैसे मिळणार, घरी झोपलं, अंथरुणाला खेळलं तर पैसे मिळणार नाही, प्युअर ऍक्टिव्हिटी. तिथून मग माणूस जातो सेल्फ एम्प्लॉयमेंट, डेंटिस्ट, डॉक्टर. पेशंटला अटेंड नाही केलं तर पैसे नाही. सो नाव यू आर युअर ओन एम्प्लॉई, युअर एम्प्लॉयड, सेल्फ एम्प्लॉयमेंट. करेक्ट. तिथून नेक्स्ट स्टेज येते विच इज बिझनेस. अंबानी, टाटाज आहे, बिर्लाज आहे, अदानीज आहे. एक सिस्टीम क्रिएट केली मॅकडॉनल्ड सारखी. आता ते सिस्टीम सगळं पैसे कमवून देणार. मी वेकेशनवर गेलो 2 वर्ष तरी परत आलो तर ते पैसे वाढलेले असतात. अँड द फोर्थ, जेव्हा तिथून पैसा निर्माण होईल, यू बिकम अन इन्व्हेस्टर. म्हणजे तुम्ही रिअल इस्टेट, स्टॉक्स, बॉन्ड्स, रॉयल्टीज, वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सो एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉयमेंट, बिझनेस आणि इन्व्हेस्टर. सो गोल इज टू गो इन द 4th quadrant, दॅट इज इन्व्हेस्टर. करेक्ट. 4th बुक. गोष्ट पैशा नाण्याची म्हणून मराठी लेखक आहे. अच्छा. आता रिसेंटलीच आलंय पुस्तक बाजारात आणि अतिशय सुंदर. त्यांनी सगळ्याच पुस्तकांचं सेल्फ हेल्प जे बेस्ड, फायनान्स बेस्ड पुस्तक आहेत त्याच्यावर त्यांनी सारांशच बनवलाय. सो मराठी लोकांसाठी ते खूपच चांगलं आहे, गोष्ट पैशा नाण्याची. ओके, ठीक आहे. 5th, डोनाल्ड ट्रम्पनी खूप छान पुस्तक लिहिलंय. सो ही इज लाईक अ टायकून फॉर रिअल इस्टेट. रिसेंट तर नंतर झाला, आधी तो बिग शॉट बिलियनेअर ऑफ अमेरिका. त्याचे रिअलिटी इस्टेट्स जेवढे आहेत, न्यूयॉर्क मध्ये त्याचे बिल्डिंग्स आहेत. सो त्यांनी ट्रम्प नावाचं पुस्तक लिहिलंय. ट्रम्प छोटं आहे आणि सॉरी, मला रिअल इस्टेटचं एवढं नॉलेज नाही, पण माझे वडील रिअल इस्टेट मध्ये होते. करेक्ट. सो डोनाल्ड ट्रम्पचं ट्रम्प नावाचं पुस्तक आहे. ते पैशाचं, आणि ही इज प्रूव्ड ही इज वन ऑफ द रिचेस्ट पर्सन्स इन अमेरिका. करेक्ट. सो ते आवर्जून वाचलं पाहिजे. ऑसम. तर अमृत, तुझ्या हातात पुस्तक आहे ते कशाबद्दल आहे? हे मी सहज आज वाचत होतो, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग. रेकमेंडेशन मध्ये ते पुस्तक आलं नाही कारण मी वाचतोय. सौरभ मुखर्जी, इंडियन ऑथर्स. एक कन्सेप्ट छान आहे याच्यात. मायोपिक
रिस्क अव्हर्शन टेंडन्सी. जरा कॉम्प्लिकेटेड शब्द आहे. इमॅजिन 2 स्टॉक्स आहेत. एका स्टॉकमध्ये तू 500 रुपयाचा प्रॉफिट करतोस आणि दुसऱ्या स्टॉकमध्ये तू 10 रुपयाचा लॉस करतोस. सो आयडियली द जॉय ऑफ 500 प्रॉफिट शुड बी बिगर दॅन द पेन ऑफ 10 रुपी लॉस. बट आवर इमोशन्स डोंट अंडरस्टँड नंबर्स. करेक्ट. तेवढं दुःख होतं आपल्याला जेवढा आनंद आहे. करेक्ट. त्याला म्हणतात मायोपिक रिस्क अव्हर्शन. त्याच्यामुळे पण रिस्क. सो बघ ना, असं होतं ना, हे फक्त पैशामध्ये नाही. बघ, तू पण अनुभवलं असेल की तुला खूप कमेंट्स आले एका पोस्टवर. 20 कमेंट्स आहेत, त्यातले 19 पॉझिटिव्ह आहेत, 1 निगेटिव्ह आहे. आपण त्याच्याबद्दलच बोलणार. ती मला असं का म्हणाली. 19 आणि 1 काही संबंधच नाही ना. 19:1 इज द प्रपोर्शन. करेक्ट. पण आपलं ते निगेटिव्हलाच मन जातं. स्टॉक्स मध्ये असं खूप होतं की 10 स्टॉक्स आपल्याला प्रॉफिट देते, पण तो 1 लॉस देते ना, त्याच्यावरून आपण रडतो. करेक्ट. कन्सेप्ट मी आजच शिकलो. नाईस. तर ते आता बघ, जसं ओव्हरऑल तू माइंडसेट बद्दल बोलतोय सगळे, तर हे माइंडसेट आपलं इंडियन लोकांचं तर वेगळं आहेच, पण आपल्या महाराष्ट्रीयन कम्युनिटीचं तर अजूनही थोडं हल्लेलं आहे. तर तुला काय वाटतं की हाऊ इज इट डिफरंट? महाराष्ट्रीयन कम्युनिटीनी अजून काय वेगळं करायला पाहिजे, किंवा जे बाकीची कम्युनिटी करते वगैरे, तर त्याला आपण कसं आपण अजून ओपन अप होऊ शकतो पैशांबद्दल? इथे असं सगळे म्हणतात की मराठी माणूस धंद्यात कमी पडतो, मेहनत कमी करतो. राजस्थानची लोक खूप मेहनत करतात, बिहारची करतात. पण नो पॉइंट इन ब्लेमिंग. आपण पण मराठी. त्याच्या मागचं मी रिझन शोधायला सुरुवात केली की असं का झालंय. तू बघशील ना, महाराष्ट्र इज क्लायमॅटिकली ब्लेस्ड. सुजलाम सुफलाम चक्क आहे आपल्या महाराष्ट्रात. 3ही ऋतू छान, पाऊस, ऊन, थंडी. बरेच तू राजस्थान तिकडे बघशील तर खूप खूप कष्ट, म्हणजे खूप इझी नाहीये लाईफ तिकडे. टॉपला तू काश्मीर आणि सिक्कीम तर बघशील. तू ज्या हिली एरिया किंवा जे डेझर्ट एरियाज मध्ये ती आपोआप ती लोक मेंटली स्ट्रॉंग होतात आणि शरीराने कडक होतात. करेक्ट. आणि आपण थोडा आळशी झालो बिकॉज वी आर क्लायमॅटिकली ब्लेस्ड. करेक्ट. कोल्हापूर सारखं शहर बघ, चारी बाजून नद्या आहे, मस्त नद्या जोडतायत आणि निवांत. तुझा फेवरेट शब्द आहे. अफो इथे मला कोणाला काही ब्लेम नाही करायचं किंवा कोणाला कमी लेखायचं. करेक्ट. नाव दॅट वी अंडरस्टँड की का असं झालोय आपण, आणि म्हणून आपण कमी रिस्क घेतो. मराठी लोक इझिली मिळतंय ना, शेती सहज होते, भात सहज उगतो. करेक्ट. सो मला वाटतं कुठेतरी हुशारी कमी नाही आपल्याला, रिस्क ॲपेटाईट कमी आहे, जी त्यांना घ्यावीच लागली. जशी सिंधी लोक जेव्हा हिंदुस्थान पाकिस्तानची फाळणी झाली, त्यांना काय दुसरा काही ऑल्टरनेटिव्ह नव्हता. त्यांना कुठेतरी सेटल होऊन ते रेफ्युजीज होते आणि काहीतरी सुरू करायचे फॉर सर्व्हायव्हल. पुढे सिंधीज आर वन ऑफ द लेजेंड्स इन बिझनेस. का? कारण आपल्यावरती ती वेळच नाही आली, आपल्याकडे सगळं होतं. करेक्ट. तर बरोबर आहे. आय थिंक दिस मेक्स मोर सेन्स की म्हणजे रादर दॅन ब्लेमिंग समवन, आपल्याला बघायला पाहिजे की वेअर डू वी कम फ्रॉम. आणि हे बरोबर तू बोलतोस. पण हाऊ डू वी, आता आजच्या काळात आपल्याला माहिती आहे की सगळे बोलतात की दिस इज द डेकेड ऑफ इंडिया, आता सर्वात जास्त प्रोग्रेस होते आपल्या वगैरे वगैरे. आणि तर या गोष्टीवर मला एक आठवतं की म्हणून मला रतन टाटांना खूप जास्त रिस्पेक्ट आहे त्यांच्यासाठी, कारण ही वॉज बुलिश अबाउट इंडिया वेन नो वन एल्स वॉज. आणि ही वॉज इन UK. आय थिंक ही वॉज समवेअर इन UK और US, आय एम नॉट शुअर. पण तिकडून ते परत आले आणि ही न्यू की इंडियामध्ये आहे प्रोग्रेस करणार, आणि ही यू शुड टॉक अबाउट इंडिया. तर त्यासाठी पण मला बराच रिस्पेक्ट त्यांच्यासाठी. तर नाव वी नो की म्हणजे पूर्ण सेंचुरी इंडियाची आहे वगैरे वगैरे लोक बोलतात. तर या वातावरणात तुला काय वाटतं की कसं माइंडसेट चेंज व्हावं, की आपणही असं करावं? कारण आपण खूप जास्त सेफ जातो, जॉब आपल्यासाठी जास्त मोठा आहे बिझनेस पेक्षा वगैरे. तर डू यू थिंक इट्स टाइम टू चेंज द माइंडसेट? 100%. आय थिंक वी आर इन द बेस्ट टाइम्स एव्हर. लायकी नाही आपल्याला आता जे मिळतंय ना इझिली. आता जे आपण पॉडकास्ट करतोय, सहज करतोय, आणि आपण 1000 लोकांकडे सहज जाणार, जे 15 वर्षापूर्वी नव्हतं. ती ताकद फक्त शाहरुख खान आणि अमिताभकडे होती. आता उठ सूट कोण पण आडू पांडू काय पण करू शकतो. छोटासा व्हिडिओ बनव, काही कर, पोस्ट टाक, राईट, आणि फ्री. इट्स फ्री. करेक्ट. मला खरोखर वी डोंट डिझर्व. फ्री आहे म्हणून आपण टाइमपास साठी तो जास्त वापरतो, राईट. बरोबर. सो आय थिंक इंटरनेट इज अ न्यू काइंड ऑफ डेमोक्रेटायझेशन. नवीन प्रकारची डेमोक्रेसी. त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत, मला माहिती आहे, काही चुकीच्या गोष्टी पण होत आहेत, पण लेट्स इग्नोर दॅट. मी एकही रुपये मार्केटिंगवर खर्च न करता मिशन मेक इंडिया जे सुरू केलं, 70 लाख लोकांकडे पोहोचलोय, विदाऊट एनी
मार्केटिंग, पेड मार्केटिंग किंवा काय बूस्ट केलंय किंवा काहीच नाही, खर्चच नाही केलं मार्केटिंग. करेक्ट. पहिलं मी 10 लोकांना व्हॉट्सअपवर माझी पहिली समरी पाठवली, जे माझे 10 मित्र होते. त्यांना पाठवत गेलो आणि सांगितलं की तुम्हाला तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा. मग ते मित्र मला जॉईन झाले. मग त्या 10 लाख करून असं करून 70 लाख लोक झाले. बस, बाकी काही मी केलं नाही. किती सोपं आहे बघा. आपण ते एसईओ, फिसीओ आणि फनेल, ईमेल लिस्ट ठीक आहे करा, पण स्टिक टू द बेसिक्स. शेवटी मेहनत करायची आणि फिजिकल मेहनत नाहीये, बोटांची मेहनत आहे. करेक्ट. तर हे तर बरोबर बोलतोस. आणि अजून जसं तुला सपोर्ट मिळायचा, तुला कम्युनिटीकडून पण मिळायचा, जे फ्रेंड्स वगैरे असू दे, काही असू दे, किंवा मराठी कम्युनिटी असू दे, तर तुला मिळायचं आपल्या कम्युनिटीकडून सपोर्ट? हो, अगदी. येस, मिळायचं. आम्ही फ्रीमध्ये देतो. सो सर्वात मोठी आयडिया लोकांच्या हेच लक्षात नाही की मी फ्री मध्ये देतो. सगळ्यांना वाटतं ती बुक समरी ही खूप ग्रेट आयडिया होती. ती तर होतीच, पण त्याच्या वरती 2 लेयर्स ऑफ आयडियाज होते की व्हॉट्सअप, खिशामध्ये व्हॉट्सअप. एक वेळेस फेसबुक नसेल, इंस्टाग्राम नसेल, पण व्हॉट्सअप असतंच. आणि दुसरं फ्री. आणि म्हणून एवढे लाखो लोक झाले. करेक्ट. लोक विचारतात एवढे लाखो लोक तर तू चार्ज का नाही करत? म्हटलं अरे चार्ज नाही करत म्हणून लाखो लोक आहेत. करेक्ट आहे, बरोबर. पण हा, एवढं सोपं नाहीये सगळं फ्री देऊन टू कव्हर द कॉस्ट. कधी कधी खंत होते की आता कधी कधी मला टॉक साठी आता सगळे बोलवतात, तर एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट, त्यांची मुलं MBA करत होते, खूप एक्साइटेड होते बुकलेट गायला, बोलवायचं, तो वाचनवर बोलणार, स्पीड रिडिंग कसं वाचायचं. आणि मॅनेजमेंट बोलले की नाही, पण वी कांट पे हिम. सो आय वॉज सरप्राईज. मुलं एक्साइटेड आहेत, एज्युकेशन इन्स्टिट्यूट, आय एम टॉकिंग अबाउट रीडिंग अँड बुक्स, अँड दे आर सेइंग आमच्या पॉलिसीमध्ये बसत नाही. जे एक स्टार्टअप कॉमेडियन असतो मी, आय कॅन अंडरस्टँड. किंवा त्यांचं वेगळं प्लॅटफॉर्म असतं काहीतरी म्युझिकचं, आणि आय कॅन अंडरस्टँड. दिस इज व्हेरी डिसअपॉइंटिंग. तरी मी म्हटलं नाही, मुलांना पाहिजे ना, मी येणार, मी खर्च करून गेलो. अच्छा. मॅनेजमेंटला कळलं पण नाही ते. सो हीच विनंती आहे की जेव्हा कोणी अशी स्टार्टअप प्रयत्न करतायत ना, तर ऑनेस्ट प्रयत्न दिसले तुम्हाला तर प्लीज सपोर्ट करा, आणि ऍटलीस्ट येण्याजाण्या तरी खर्च द्या. करेक्ट. तर तुला आता बुक्सचं तर झालंच आपलं, पण तुला काय वाटतं की आता चॅलेंजेस कसे आहेत? म्हणजे तुला अजूनही जसं तुला पाहिजे होता प्रोग्रेस व्हावा रीडिंग बद्दलचा, तर तुला काय वाटतं तो होतोय तसा? हो, आय थिंक जसे हे सिलिकॉन व्हॅली वाले लोक कायम काय ना काय नवीन इनोव्हेशन आणतायत आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी, की आता जो तू इथे आहेस तर कसं माझं इथे लक्ष निघून माझ्या मोबाईल ऍपवर जाईल, याच्यावर करोडो पैसे खर्च करतायत. करेक्ट. अँड कीप कमिंग विथ न्यू आयडियाज. हेच मी करणार, पण विथ अ नोबल इंटेन्शन टू गेट यू फॉल इन लव्ह विथ बुक्स. सो गेमिफिकेशन जे मी केलं, IPL बोर्ड गेमचं म्हणतोय, येत राहणार. आय डोंट नो की नेक्स्ट इयर काय शेप असेल बुकलेटचं, पण दरवर्षी काही ना काही. फॉर मी ग्रोथ इज नॉट अबाउट गेटिंग बिगर. किती लोक, किती वाचक, किती फॉलोअर्स, नाही. ग्रोथ इज नॉट अबाउट गेटिंग बिगर, इट्स अबाउट गेटिंग बेटर. की आता मी नवीन काय आयडिया करू ज्याने अजून, आता बुकलेट लायब्ररी म्हणून सुरू करतो. अच्छा. तो जो लायब्ररी असेल ना, तो आंधळा असणार आहे. लाज वाटेल ना. तो सगळं तुला सांग कुठे कुठे पुस्तकं आहेत, आणि अशी साधी सुधी लायब्ररी नाही. एक पुस्तक घेऊन जा, त्याच्यावर एक रील बनव आणि पुढचं पुस्तक घेऊन जा. अच्छा. सो आय एम ब्रिंगिंग द ग्लॅमरस थिंग्स इन टू द लायब्ररी. कुठेही स्ट्रिक्ट नसणार आहे की स्ट्रिक्ट लायब्ररी, आवाज नाही करायचा, सायलेंट झोन, पुस्तकावरती काही रेघोटा नाही मारायच्या. हे सगळे आपण आधीच मुलं लांब पुस्तकाच्या, हे सगळे नियम म्हणले तर अजून कोण जातील. बरोबर. कूल प्लेस, एक स्टुडिओ असणार आहे जिथे 2 वाचक डिस्कस करतील पुस्तकावर, तो व्हिडिओ जाईल युट्यूबवर, इंस्टाग्रामवर. एक ठिकाणी बोर्ड गेम खेळतायत, एक ठिकाणी रीडिंग मेडिटेशन चाललंय, विपश्यना. म्हणजे सगळे मोबाईल बाजूला ठेवून फक्त बॉम्बार्डिंग करणार, तुम्ही फक्त ते ऑडिओ बुक्स ऐकायचे, झिरो डिस्टर्बन्स, झिरो डिस्ट्रॅक्शन. सो जसं जिम मध्ये आपण का जातो, असं नाही की आपण व्यायाम करू शकत नाही म्हणून, प्रायोरिटाईज होत नाही व्यायाम म्हणून आपण जिम मध्ये जातो. करेक्ट. आपण घरी पण करू शकतो, आपल्याला माहिती आहे, पण करणार नाही. तसंच इथे आम्ही तुमच्याकडनं पुस्तक वाचून घेणार, नुसतं पुस्तक देणार नाही. करेक्ट. तर अमृत, आता 9 वर्षाच्या प्रवासामध्ये आय एम शुअर बुकलेटचे भरपूर बेनिफिशरीज असतील, तर अशा काय स्टोरीज असतील तुला बुकलेट बद्दल ज्या लोकांना खूप आवडतील? साठी आपला अजून 10 पॉडकास्ट करायला लागतील.
एकदा लॉकडाऊन संपला ना, तेव्हा एक ईमेल आला, फरीदनीच तो मला वाचून दाखवला. आणि तो बोलला की दादा मी 4,000 मूव्हीज बघितले लॉकडाऊन मध्ये. 4,000 काय ते वेब सिरीज आणि एवढा अनेक झाला तो नेटफ्लिक्स आणि याला OTT-ला. आणि कुठेतरी तुझं व्हॉट्सअपवर ऐकलं, फ्री आहे म्हणून मी डाउनलोड केला ऍप. आणि आज पहिल्यांदा मी पुस्तक घेतले आयुष्यात विकत. आणि माझं मूव्हीजचं ऍडिक्शन कमी झालंय, सिगरेट कमी झालंय, ॲटॉमिक हॅबिट्समुळे माझ्या हॅबिट्स बदलल्या, सवयी बदलल्या. आय थिंक दिस इज व्हॉट गेटिंग बेटर अँड गेटिंग बिगर मधला जो फरक आहे. असे अनेक गमती जमतीचे किस्से आहेत. हो, तर सो रात्री 11 वाजता एका मुलीचा फोन आला आणि अमृत, आय लव्ह युअर व्हॉइस, यू स्पीक सो वेल, तुझे ऑडिओ बुक्स ऐकायला मी खूप आतुर असते दर बुधवारी. म्हटलं चायला रात्री 11 वाजता ही मुलगी माझ्यावर फ्लर्ट करते का? तर मी म्हटलं तिची पण जरा खेचूया. मी म्हटलं तू नेहमी ऐकतेस का? कधी कधी वाचत पण जा. बुकलेट ॲपमध्ये टेक्स्ट आणि ऑडिओ दोन्ही आहे ना. तिने काय म्हणावं आशिष? अमृत, आय एम ब्लाइंड. आय कांट रीड बिकॉज आय कांट सी. आणि अक्षरशः आय गॉट गूज बम्प्स ऑल ओव्हर माय बॉडी. आणि तेच जर समाधान त्या रात्री झोपताना जे आलं ना, ते स्टॉक मार्केटमध्ये मला घंटा कधी. सो माझ्या आईला जाऊन, माझी आई खूप लहानपणीच गेली आणि तिने नेत्रदान केलेलं, अर्थात मृत्यूनंतर. पण मला वाटतं की मी माझ्या आईपेक्षा जास्त लकी आहे की जिवंतपणे नेत्रदान करतोय कोणीतरी माझ्या डोळ्याच्या द्वारे पुस्तकं वाचू शकते. त्याच्यापेक्षा अजून मोठं काय अचिव्हमेंट असू शकतं. तेच आय थिंक वी ऑफन अंडर एस्टिमेट द इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स, की एका बुकनी लोकांचं लाईफ पूर्ण चेंज होऊ शकतं. तर मी तर पहिल्यापासूनच बोलत आलोय की भाई तू खूप सही काम करतोय वगैरे. माझ्यासाठी पण मी तुला बोललेलो, मला लॉकडाऊनच्या आधी माझं बॅकएकचा प्रॉब्लेम झालेला, तर तू मला एक दोन बुक दिलेल्या. पाठदुखी तुला. येस, पहिलं पुस्तक त्यातलं असं होतं की गेटिंग रिड ऑफ बॅकएक वगैरे काहीतरी होतं. आणि ते पुस्तक नंतर मी रिसर्च केला तर ते पुस्तक बॅन केलंय, म्हणजे ऑर्थोवाल्यांच्या लॉबीनी बॅन केलंय ते पुस्तक, कारण ते पुस्तक एवढं इफेक्टिव्ह आहे. कारण त्यांना कारण त्या पुस्तकांनी कोणाला काही होणारच नाही बॅकएक. म्हणजे असं पुस्तक होतं आणि मला तर भरपूर फायदा झाला. मी इनफॅक्ट आता परत काढले ते बुक, माझ्याकडेच त्या बुक मी दिले. ते 2 लोकांकडे जाऊन आले ज्यांना बॅकएकचा प्रॉब्लेम होता. 2 लोकांकडे परत जाऊन माझ्याकडे आलं, कारण मला परत त्रास झालेला. तर मी वाचायला परत चालू केलंय आणि परत तेच करतोय. तर हायली इफेक्टिव्ह. तर तेच आय थिंक वी ऑफन अंडर एस्टिमेट द इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स यार. आणि त्याच्यामुळे नवीन आयडिया तू सांगताच आम्हाला डिस्कस केली की आता आम्ही IBL फॉर द ब्लाइंड. आपल्या भारत देशात 10 लाख ग्रॅज्युएट यंग बॉयज अँड गर्ल्स आहेत. शिकलेले, हुशार, पण डोळे नाही, दृष्टी नाही. त्याच्यासाठी एक सीझन IBLचा करायचा आहे. आणि जो सर्व्हर कॉस्ट असतो 200 रुपये, त्यांच्याकडनं मला घ्यायचा नाही. सो मी जी Section 8 कंपनी फॉर्म केली, म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, बुकलेट गाईज रीडिंग कल्चर फाउंडेशन म्हणून आम्ही स्थापित केली. तिथे आम्ही CSR, कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी फंडिंग, किंवा इतरांनी ते जर स्पॉन्सर केलं तर आम्ही IBL फॉर द ब्लाइंड रन करू शकतो. क्या बात आहे, सही आहे. मग तुला अजून असं CSR नी फायदा होतो? म्हणजे आता आम्ही जस्ट सुरू केली कंपनी, स्वतः हळूहळू आम्ही सगळ्यांना सांगणार आहे की आता वी आर ओपन फॉर CSR. बुकलेट लायब्ररीचा प्रोजेक्ट आहे, IBL फॉर ब्लाइंड आहे, हे CSR प्रोजेक्ट असणार आहेत. अच्छा, पण तुला म्हणजे आतापर्यंत बुकलेटच्या जर्नीमध्ये कोणतं कॉर्पोरेटनी वगैरे असं? नाही, आता पहिल्यांदा आम्ही करू. अच्छा, पहिल्यांदा तुम्ही रिच आउट कधी केलाच नाही म्हणजे आतापर्यंत? अच्छा, मे बी तुझ्याद्वारे. ऑफकोर्स प्लीज. आणि ऑफकोर्स बुकलेटसाठी iOS आणि याच्यात असणारच, ते आपण पण लिंक टाकूच खाली. तर आता अमृत, मला एक म्हणजे पैशांचं तर झालंच, पण पर्सनल तुझी लाईफ कसं होतं? म्हणजे जसं तू बोललास की तू आधी हे होता ट्रेडिंग मध्ये होतास, तर व्हॉट वॉज दॅट वन थिंग दॅट चेंज एव्हरीथिंग फॉर यू? की म्हणजे जसं तू स्टार्टअप्स वगैरे केले, तर त्याची एक जर्नी जर तू सांगशील. जेव्हा माझा लठ्ठ पगार होता, बँक बॅलन्स वाढत होता, सो माझं काम होतं की क्लायंट्सला सांगायचं ऍक्सिस बँक घ्या, ONGC विका, CNBC वर येतात आणि बोलतात. आणि जेव्हा एखादा स्टॉक मी सांगितला घ्या आणि तो 1% जरी पडला, द ओनली वर्ड आय कुड हिअर ऑन माय फोन वर तेरी माँ की डॅश डॅश डॅश, तेरी बहन की डॅश डॅश डॅश, डॅश 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 तुम्ही भरा. मला कळलं की हे 2.5 लाख रुपये महिना मला हे शिव्या ऐकण्यासाठी मिळते. माझं कॅलिबर, माझं CA आणि अनालिसिस नाही. कोणीही त्या खुर्चीत बसतं की त्याला हे ऐकायचं, त्याचे पैसे मिळणार. म्हटलं ह्याला काय, बँक बॅलन्स पण वाढतोय आणि शिव्या पण वाढतात. नाही, रिस्पेक्ट इज इक्वली इम्पॉर्टंट.
हॅपीनेस आणि फुलफिलमेंट दोन्ही महत्वाचे. मग मी तो सेव्हिंग्स खूप झालेले, नोकरी सोडली आणि पहिला स्टार्टअप सुरू केला. म्हटलं आपलं स्टॉक मार्केटचं एवढं नॉलेज आहे, एक मित्र आहे त्याला पार्टनर म्हणून घेतला आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग सुरू केलं, विच वॉज अनफॉर्च्युनेटली वे अहेड ऑफ टाइम. म्हणजे तेव्हाच AI 2007 साली मी ते विचार केला आणि 2008 साली जो सबप्राईम क्रॅश आला त्यात सगळं नुकसान झालं. मग तो फेल झाला, बऱ्यापैकी पैशाचं नुकसान झालं. दुसरं मग माझ्या बाबांची शहापूरला जागा आहे, पाण्याची फॅक्टरी, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर जसं बिस्लेरीचं आहे तसं प्रयत्न केला, पण पाण्याच्या धंद्याने पाणीच फिरवलं. तो काय चालला नाही. मग काय करूया म्हटलं, मग आपण CA आहोत आणि आकडेमोडची थोडं मला आवड आहे, तर म्हटलं CAच्या मुलांना शिकवायला सुरू करूया. अकाउंट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग. तर एकदा मी असंच एका अकॅडमीमध्ये शिकवत होतो आणि 50-60 मुलं होती. अचानक एक रिसेप्शनिस्ट आली त्या क्लासची आणि एका मुलाला खेचून बाहेर घेऊन गेली. नंतर मी विचारलं काय झालं, चौकशी केली तर नाही, त्याने ते फीची इन्स्टॉलमेंट भरली नव्हती. तेव्हा जे मला वाईट वाटलं ना, पहिल्यांदा आय थिंक कुठेतरी ती चिंगारी सोशल ऑन्टरप्रिनरशिपची तिथे भडकली. आणि तो मुलगा माझा आवडता स्टुडंट होता, तो ब्राईट होता, फक्त तो जरा गरीब होता. मग भांडण झालं तिथे सोडलं ते. जितू भैया मोमेंट. हा. आणि मग जे काही होती ज्यांना फीस प्रॉब्लेम होता किंवा जे परिस्थिती नव्हती त्यांना घरी येऊन त्यांना फ्री मध्ये शिकवायला लागलं. मग त्यांना शिकवता कळलं की आपण लर्निंग सुरू करू, की छान व्हिडिओ लेक्चर्स बनवूया. अगेन दॅट वॉज वे अहेड ऑफ टाइम. तेव्हा युट्यूब बफरिंग होतं, जिओ नव्हतं, सो ते बफरिंग असल्यामुळे मग ते फ्लॉप झालं. असं झालं. आणि पण ते करता करता आय वोंट टेक्निकली कॉल इट एज अ फ्लॉप और फेल्ड स्टार्टअप. तिकडून मला कळलं की सगळ्या प्रोफेसरची एक कंप्लेंट असते, तेच शिकवायला लागतं दरवर्षी. मलाही त्याचा कंटाळायला लागला. व्हॉट अबाउट आय टीच आशिष Monk sold his Ferrari, and then Sudha Murthy, and then Paulo Coelho, and then Shivaji Maharaj, and then biography of Jeff Bezos, and then Steve Jobs. Malahi maja, tulahi maja. Actually, I'm a teacher, but of a different kind. Correct. I'm teaching psychology of money, through booklet app. Correct. सही यार, आय थिंक मेक सेन्स. पण ऑफकोर्स मग तुला या पूर्ण जर्नीमध्ये आय एम शुअर तुझा इमोशनल इंटेलिजन्स नेक्स्ट लेवल झाला असेल, की जसं तुला आधी सेटबॅक मिळाल्यानंतर ते तुला रिकव्हरीला टाइम लागायचा वर्सेस आता काही मिळतो. तर डू यू थिंक दिस हॅज हॅपन्ड ऑल्सो थ्रू बुक रिडिंग? परहॅप्स येस. ते नंबर्स मध्ये मोजता येत नाही, पण येस. मी शालेय शिक्षण जे काय 10-15 वर्ष आपण शिकतो आणि जे मागच्या 8 वर्षात बुकलेटमुळे शिकलोय ना, जमीन आसमानचा फरक आहे. ऍटलीस्ट काय नाही करायचं आयुष्यात हे क्लॅरिटी आली. करेक्ट. आणि तुम्हाला वाटेल की इट्स अन अंडरस्टेटमेंट, पण खूप महत्वाचं आहे की काय नाही करायचं. स्टीव्ह जॉब्सने म्हटलंय, तो ही वॉज ऑन डेथ बेड, आणि जेफ बेझॉस ऑफ अमेझॉन, मार्क झुकरबर्ग ऑफ फेसबुक, अँड तिसरा कोणतरी होता, त्यांनी विचारलं की त्याचं शुअर होतं त्या कॅन्सर झालेला, ही वॉज गोइंग टू डाय, कॅन यू गिव्ह मी वन मेसेज? मार्क बोलला, अँड स्टीव्ह जॉब्स सेड, व्हॉट यू डोंट डू is more important than what you do. मला कंटाळा कळलं नाही. 6 महिने मी या वाक्यावरती इन्व्हेस्टिगेट केलं की याला काय म्हणायचं नक्की. स्टीव्ह जॉब्स जे म्हटलं म्हणजे काहीतरी डीप असणार. मग मला कळलं की इट्स अबाउट व्हेन यू ग्रो, अपॉर्च्युनिटीज कम टू यू इझिली, एस्पेशली मनी रिलेटेड. आपण घ्यायला जातो आणि इफ दॅट इज नॉट इन अलाइनमेंट विथ युअर व्हाय, इट इज नॉट अन अपॉर्च्युनिटी, इट्स अ डिस्ट्रॅक्शन. करेक्ट. सो जसं मला काही वर्षापूर्वी कुंद्रा, शिल्पा शेट्टीचा नवरा आलेला, वॉन्टेड टू इन्व्हेस्ट, एकदम एक्साइट झालेलो, ही वॉन्टेड टू कमर्शियलाइज इट वगैरे, बट देन समवेअर आय फेल्ट इट इज नॉट सिंकिंग विथ माय व्हाय. कुठेतरी त्याची आत्मा जात होती बुकलेटची. आय टर्न डाऊन दॅट ऑफर. थँक गॉड. आणि नंतर आपल्याला काय ऐकलं आपण न्यूज मध्ये ते माहिती आहे. सो सेइंग 1000 नोज मीन्स फोकस. बहुतेक तू रिजेक्ट केलं म्हणून त्याला दुसरीकडे इन्व्हेस्ट करायला लागला. So it's okay. Focus means to say 1000 no's. करेक्ट. बट तेच यार, म्हणजे आय थिंक तुझ्या जर्नीमध्ये भरपूर तुला असे पण असतील की तुला स्वतःचे ओपिनियन्स चेंज करावं लागले असतील, विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट यार. आजकाल म्हणजे मी बघतो लोकांना की दे डोंट चेंज ओपिनियन, दे फील की भाई मी असं बोललोय तर दे स्टिक टू दॅट अँड दे थिंक दॅट इट्स अ राईट थिंग टू डू. बट आपण ओपिनियन जेव्हा चेंज करत नाही तेव्हा असं होतं की यार आपल्याला माहिती की जग केवढं फास्ट बदलतंय,
आणि जर आपण त्याला नाही चेंज करत, आणि ऑफकोर्स स्वतः इंटरनली पण यू आर ग्रोईंग, आणि वेन यू ग्रो यू कांट लिव्ह द सेम ओपिनियन्स, राईट? यू हॅव टू चेंज सम ओपिनियन्स, आणि आणि गोष्टी पण तसंच बदलत आहेत. नथिंग इज कॉन्स्टंट इन दिस वर्ल्ड. तर डू यू थिंक दॅट इज इम्पॉर्टंट? Yeah. See, strategies can change, approaches can change, methods can change, but the ground, जेव्हा मी व्हाय बोलतोय, व्हॉट इज अ व्हाय? इट्स युअर व्हॅल्यूज. कुठली तरी 1, 2, 3 व्हॅल्यूज घ्या, त्याला पकडून राहा. देयर इज नथिंग कॉल्ड बॅड व्हॅल्यू. सो आम्ही ठरवलं की आपण असे काय घ्यायचं की जिथे पूर्ण जग स्मार्ट बनायला चाललंय, आणि आम्हाला कळलं की भाई आम्ही एवढे स्मार्ट नाही होत. we might as well focus on kindness. Try to become kinder day by day, help people. Yeah. तो बघूया, जनरॉसिटी इज इन स्केअर सप्लाय. सगळे स्वतःचे पैसे खिसे भरायला बसलेत. विल शो जनरॉसिटी. व्हॉट्सअपवर देऊन टाकूया विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग इन रिटर्न. सो काइंडनेस, जनरॉसिटी अँड डिसिप्लिन हे आमचे 3 स्ट्रॉंग फाउंडेशनल पिलर्स आहेत आमच्या. मी आणि फरीद फॉलो करतो. फरीद तर माझ्यापेक्षा जास्त डिसिप्लिन आहे. फरीद बाय द वे अमृतचा पार्टनर आहे आणि आपल्यासोबत बसलेत मागेच. तर येस, आणि मी फरीदला आय थिंक 2nd वर्ष बुकलेटचं तेव्हापासून सोबतच आहेत तुम्ही. ग्रेट पार्टनरशिप. तर जसं आता तुझं वाय काय आहे आणि बुकलेट जेव्हा चालू केलं तेव्हा काय वाय आहे, आणि ते ऑफकोर्स ते नेहमी बदलत राहतं. नाही, वाय नेव्हर चेंजेस. अच्छा. व्हॉट्स कॅन चेंज. उद्या अँड्रॉइडच नाही राहिला तर बुकलेट ऍप काय चाटायचं आहे, बट वाय विल रिमेन. करेक्ट. राईट, टू कल्टिवेट रीडिंग हॅबिट अमंग्स द यूथ ऑफ इंडिया. दॅट्स द वाय. मग त्याच्या निगडीत जे काय शक्य आहे ते आयुष्यात मी करणार. And money will also come. Yeah. But unfortunately I don't want. कारण I'm satisfied with what I am. मी एक खूप कंटेंट माणूस आहे. खूप समाधानी आहे. प्रचंड समाधानी माणूस आहे. फक्त बदल आणायचं, परिवर्तन आणायचं. पण मग समाज परिवर्तन वगैरे हा मोठ्या गोष्टी मला कळत नाही. मला माझ्यात परिवर्तन आणलं की आपोआप तुझ्यात येणार आहे. या एक खूप छान वाक्य मी वाचलंय की व्हॉट यू डू स्पीक्स सो लाऊड दॅट आय कांट हिअर व्हॉट यू से. आणि आजकाल स्टार्ट विथ वाय सगळ्यांनाच माहिती असेल ते पुस्तक, सायमन सिनेक. तर ऑफकोर्स हे पण पुस्तक मला अमृतमुळेच कळालंय. तर असे अजून 2-3 काही तुला वाटत असतील की काही माइंडसेट शिफ्ट वाले कॉन्सेप्ट जे तू लोकांना सांगू शकतो, जे त्यांचा फायदा होईल? द रोड लेस ट्रॅव्हल्ड म्हणून एक पुस्तक आहे. दुसरं जे मी नेहमी मित्रांना सांगतो, द सेकंड माउंटेन. काय कन्सेप्ट आहे? So there are metaphors. पहिला माउंटेन इज वेअर यू चेज मनी, शो पॉवर, कॉम्पिटिशन, मीच पुढे, माझं टॅलेंट, करिअर. अँड देन देर इज अ व्हॅली ऑफ सफरिंग, सुसाइडल टेंडन्सी, डेथ ऑफ अ लव्ड वन, कोविड, ले ऑफ, हे सगळं. अँड देन मोस्टली पीपल गो बॅक किंवा तिथे अर्धवट कुठेतरी पहिल्याच माउंटेन अडकले असतात किंवा तिथेच जाऊन मारतात व्हॅलीमध्ये. इफ द सुसाइड अटेम्प्ट इज सक्सेसफुल. बट व्हेरी फ्यू देन थिंक ऑफ क्लाइम्बिंग द सेकंड माउंटेन, विच इज मोर ऑफ meaningful contribution to the society. Journey is inward now. It is about be the change you wish to see in others. It's less of power and more of compassion. Yeah, I think I'm lucky enough that I'm already on the second mountain at a young age. So रतन टाटाचं आता एक मुलाखत मी बघितली ते गेल्यानंतर की 4 stages of त्यांनी सक्सेस बघितलं. तर 4th स्टेज मध्ये त्यांनी बोलले की त्यांनी काहीतरी व्हीलचेअर वाटप केलेली एका एनजीओ मध्ये. ओके. पण त्यांनी त्याच्या मित्राचा एनजीओ होता, त्यांनी सांगितलं तुम्ही नुसते पैसे नका देऊ, येऊन हाताने व्हीलचेअर द्या. म्हणजे इतके वर्ष ते चॅरिटी करत होते पण चेक फाडत होते. करेक्ट. ते बोलले की जेव्हा मी ते हाताने दिले ना त्यांना, तेव्हा मला जे मनात हे झालं आणि ते जी एक्सचेंज ऑफ स्माइल झालं ना, त्यांनी मला खूप आनंद मिळाला. सो ऍक्ट ऑफ काइंडनेस म्हणतात ते ह्याच्यासाठी, नुसतं काइंडनेस नाही, ऍक्ट ऑफ काइंडनेस. हे मी स्वतः अनुभवलंय की मी जाम टपरीवर जाऊन चहा प्यायचो, चहाचं जाम वेळ लागलेलं, दिवसातून 5-5, 6-6 कप प्यायचो, आणि ते पण टपरीवर जाऊन. तर ते येवले चहा आहे बघ, तर तिथे मी पित होतो. आणि मग एक मुलगी होती, कधी फुगे विकायचे, कधी भीक मागायचे, तर मी सांगायचं 1 कप हिला द्या. एक दिवस काय माहिती काय झालं, मी तो कप घेतला आणि हाताने तिला दिला. तिने जे बघितलं माझ्याकडे आणि तेव्हा जो आनंद झाला, दॅट टाइम आय अंडरस्टूड द पॉवर ऑफ ऍक्ट ऑफ काइंडनेस. इट इज अन ऍक्शन. म्हणून जेवढे पण जेन्युइन एनजीओज आहेत ना,
त्यांना जाऊन विचार बघतो, मला काय हवंय, किती पैसे हवेत. कॉमन उत्तर हेच मिळेल तुला, आशिष. नाही मग पैसे आहेत, आता मिळतात डोनेशन, तुमच्यासारखे लोक येऊन इथे वेळ घालवा त्यांच्याबरोबर. कळलं ना? कारण बघ ना, जे अपंग आहेत किंवा आंधळे आहेत, ते तू सांग तुझ्या कॉलेजमध्ये तुझ्या ग्रुपमध्ये आंधळा मुलगा होता का एकतरी? त्यांचं एक वेगळंच विश्व आहे ना. त्यांना इथे आपल्या त्याला न्यूनगंड, आपण त्यांना बोलत नाही. सो त्यांचे संकुचित विचार होतात खूप. आपल्यासारखी लोक जातच नाही त्यांना भेटायला. खूप रिजेक्टेड फील. सो मला हीच विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही वेळ द्या त्यांना. खूप छान छान एनजीओज आहेत आपल्या आजूबाजूला. ऑटिझम असेल, मग फिजिकली चॅलेंज असतील, ब्लाइंड असतील, ओल्ड एज होम्स असतील. एक डिसिप्लिन लावून त्याला प्रायोरिटाईज करा. किंवा आठवड्यातून 2 दिवस मी देईन त्यांना. काहीतरी ऍक्टिव्हिटीज करा. मला जे जमतं ते करा. खूप गरजेचं आहे वेळ देणं. करेक्ट. आणि फर्स्ट बुक तू बोला रोड लेस ट्रॅव्हल. त्याचा कन्सेप्ट मी काय ऑब्झर्व केलं की जी सर्वात सुखी माणसं आहेत ना जगात, दे आर सायकोथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट. त्यांना बरोबर कळलंय की हाऊ माइंड वर्क्स, ह्युमन माइंड वर्क्स. हा जो ऑथर आहे ना, ह्याचं मी थोडं समरी बनवूच शकलो नाही या पुस्तकाची. फॉर फर्स्ट टाइम मी ऍडमिट करतोय, एक पुस्तकाची मी समरी बनवू शकलो नाही. कारण एवढं आहे त्याच्यात. इट्स लाईक बायबल. त्याचा फॉन्ट जरा छोटा आहे, थोडं इरिटेटिंग आहे, जाड पुस्तक आहे. पण मला ते 2-3दा वाचावं लागलं. पहिल्यांदा वरून गेलं. मला वाटलं की माझे ऐकतच नाही. सो त्याच्यावरती जास्त बोलू शकणार नाही, एवढं डीप आहे ते. बट रोड लेस ट्रॅव्हल. ओके, गॉट इट. आणि एक माझी रिक्वेस्ट आहे, एक ईट द फ्रॉग करून एक पुस्तक. ईट दॅट फ्रॉग. ईट दॅट फ्रॉग, ब्रायन ट्रेसी. त्याचा कन्सेप्ट. त्याचा एक मेटाफर आहे, म्हणजे ते कुक बुक रेसिपी नाही, बुक नाहीये. सो फ्रॉग खाणं किती घाणेरडी ऍक्टिव्हिटी, राईट? कचाळ आहे. सो आपल्या टू डू लिस्ट मध्ये सर्वात नावडतं काम कुठलं असेल, जे इच्छाच नाही करायची ना, तेच पहिलं करायचं दिवसाच्या सुरुवातीला. आणि तेच जास्त प्रोक्रास्टिनेट होतं. आपण प्रत्येक काम प्रोक्रास्टिनेट करत नाही. करेक्ट. शॉपिंग पहिलं करणार है ना, कॉफी चहा संपली लगेच आणणार, ती डबा भरलाच पाहिजे. करेक्ट. आपण तीच कामं प्रोक्रास्टिनेट करतो, जी आयदर पहिल्यांदा करतोय, ज्याला खूप विल पॉवर लागतंय. जे रुटीन आहे ते आपल्याला करायला आवडतं, ईमेलचा रिप्लाय देणे, व्हॉट्सअपला रिप्लाय देणे. पण जे पहिल्यांदा करतोय किंवा ज्याला खूप कष्ट आहेत, वर्कआउट. माझ्यासाठी माझा फ्रॉग आहे, माझा वर्कआउट. तो सकाळी 6 वाजता करून टाकतो. मला माहिती आहे नाही तर होणार नाही. So if you do the most unpleasant job as the first activity of your day, then I bet you never have an unproductive day. Yes. खूप सही आहे. मी यूज पण करतोय. रिअली इफेक्टिव्ह. तर आता आपण म्हणजे आता मला खूप हे जाणून घ्यायचं आहे की बुकलेट गायला बुक्सची कोणी सवय लावली? याचं पूर्ण श्रेय माझ्या भावाला जातो. माझा भाऊ माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. मोर ऑफ अ फादरली फिगर अँड लेस ऑफ अ फायटर सिबलिंग. म्हणजे जे भावामध्ये जी भांडण होतात ते आमच्यात कधी झालं नाही, एवढा मोठा आहे तो. सो तो काय करायचा, माझ्या वाढदिवसाला लहानपणी सिक्रेटली माझ्या मित्रांना, त्यांच्या पालकांना सांगायचा की अमृतच्या वाढदिवसाला काही हे आणायचं नाही, भेटवस्तू म्हणून सापशिडी आणि कोट्या आणि कपडे काही आणायचं नाही. आणायचं तर फक्त पुस्तक, कुठली, विक्रम बेताळ, चाचा चौधरी. सो नो बुक्स, नो टॉयज, ओनली बुक्स. आय नेव्हर एन्जॉयड माय बर्थडेज. तिथून आय थिंक गोष्टींच्या प्रेमात पडलो. मोठी अक्षर, अकबर बिरबल. पण आय थिंक द टर्निंग पॉइंट केम आफ्टर माय 10th एक्झाम्स. तो पुन्हा माझ्याकडे आला. म्हटला की तू मोठा होतोयस, तू कॉलेजमध्ये जाणार आहेस, हाफ पॅन्टची फुल पॅन्ट झाली आणि काहीतरी लपत होतो, अशा हातात पाठीमागे काहीतरी लपत होतो. आणि तुम्ही असं बोललं की त्यांनी मला माझं पहिलं सेल्फ हेल्प पुस्तक दिलं. म्हटलं सेल्फ हेल्प म्हणजे काय? इनोसेंट चाइल्ड गोष्टींची पुस्तकं म्हणजे पुस्तकं. तो बोलला का नाही, सेल्फ हेल्प म्हणजे नॉन फिक्शन, त्याच्यात गोष्टी नसतील, त्याच्यात परिकथा नसतील, पण शिकायला मिळेल. ओके. माझं पहिलं पुस्तक ते होतं सेल्फ हेल्पचं, रिच डॅड पुअर. आणि ते वाचून मला जो राग आला माझ्या टीचर्सवर आणि प्रिन्सिपलवर, तुम्ही मला जॉमेट्री शिकवलं, केमिस्ट्री शिकवलं, जॉग्राफी शिकवलं आणि पैशांचा काही उल्लेखही नाही, चर्चाही नाही, आणि काही गैरसमज निर्माण झालेला माझ्या पैशाबद्दल. करेक्ट. की शाहरुख खान, बिल गेट्स यांचा मेंदू वेगळ्या प्रकारे वायरिंग झालाय म्हणून ते श्रीमंत आहे, असं नाही. पण हा काय भलतच बोलतोय की पॅसिव्ह इन्कम, ऍक्टिव्ह इन्कमचा फरक,
रिच पीपल मेक मनी वर्क फॉर देम. पुअर पीपल वर्क फॉर मनी इन द एंटायर लाईफ. करेक्ट. हुशारीचं काहीच नाही. यू हॅव टू अंडरस्टँड द सायन्स ऑफ मनी. नो वंडर वाय आय गॉट फायनान्शियली इंडिपेंडेंट ॲट द एज ऑफ 28. आय गॉट रिटायर्ड ॲट 28. याचा अर्थ असा नाही की आय हॅव मिलियन्स ऑफ crores of rupees in bank account. Passive income, if your passive income is little bit more than your household expenses, you become financially free. Correct. मला माझे रोजचे खर्च मीट करण्यासाठी मला काम करायची गरज नाही, कारण ते पैसे एनिवे येत आहेत थ्रू बुक रॉयल्टी किंवा व्हॉट एव्हर डिव्हिडंड्स. वरती जे मी कमीन ते मी माझ्या ऐशोआरामसाठी किंवा लक्झरीसाठी वापरतो. करेक्ट. दॅट इज फायनान्शियल इंडिपेंडन्स, फायनान्शियल फ्रीडम. बरोबर बरोबर. तर आता बुकलेटला होऊन जेव्हा टाइम झाला, तर आता तुला काय वाटतं, जसं पुढे तू सांगितलं IBL करायचंय, बोर्ड गेम्स चालू करायचंय, तर अजून काही आयडियाज आहेत आणि स्पेशली रेव्हेन्यू साठी वगैरे? कुठेतरी मला ना, जेव्हा लहान मुलं बोलतात ना की आई उद्या शाळा आहे, हे तोंड वाकडं होतं ना, तिथे मला जीव जळतो. बघा ना, शाळा कोणासाठी आहे? लहान मुलांसाठी. पण ते लहान मुलं सोडून आपण सगळे बोलतो शाळा छान. ज्यांच्यासाठी शाळा आहे त्यांचं तोंड वाकडं. आणि शाळेला सुट्टी म्हटलं की त्याचा चेहरा कसा असतो. आय थिंक खूप मोठी हार आहे एज्युकेशन सिस्टमची. तिथे मला कुठेतरी बुकलेट लायब्ररी थ्रू बदल आणायचा आहे, की कसं खेळीमेळीच्या वातावरणात आपण शिकू शकतो. द बिगेस्ट रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ टीचर इज टू क्रिएट अन एन्व्हायरमेंट वेअर अ चाइल्ड फील्स सेफ टू मेक मिस्टेक्स. करेक्ट करेक्ट. Then he will enjoy learning, the process of learning. आणि एक्झॅक्टली त्याचं उलट झालं. रिवॉर्ड पनिशमेंट सिस्टीम मुळे जरा मला वाटलं की चूक झाली म्हणजे माझ्याकडनं चूक झाली म्हणजे काहीतरी पाप झाले ना, तिथे लर्निंग प्रोसेसचे मजा संपली. बरोबर बरोबर. सो त्याच्यात मला एक परिवर्तन आणायचं आहे. आय थिंक सही बोला. सो आय थिंक आय कांट स्ट्रेस इनफ की किती इम्पॉर्टंट आहे की मिस्टेक्स करा, चुकी करा, त्याच्यातूनच तुम्ही शिकता. बी कम्फर्टेबल मेकिंग मिस्टेक्स. इम्पॉसिबल टू लर्न विदाउट मिस्टेक्स. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर तेच मला म्हणजे खूप राग यायचा की आपल्याला हे सगळ्या गोष्टी शिकवल्या का नाही. कारण आपण जेव्हा मिस्टेक्स करतो तेव्हा आपण शिकतो, जसं तू बोललास. पण आपल्याला असं असतं नेहमी मनात की यार लोक काय बोलतील, द फिअर ऑफ फेल्युअर, त्याच्यामुळे लोक ट्रायच नाही करत. एक उदाहरण देतो. एक लहान बाळ चालायला कधी शिकतं? 7-8 महिन्यात, मे बी 10 महिन्यात. पहिल्यांदा जेव्हा बाळ उभं राहतं आणि आई बाबा लांब उभे आहेत आणि तो धडपडतो, अरे ठीक आहे, उठ उठ, आम्ही आहे, मला इथे डाळी दे. करेक्ट करेक्ट. It is not even forget about failure. It is not even looked at as a mistake. Right? Fast forward, ते मूल जातं 3री 4थीत. आणि मग त्याला सांगतो आपण, तो चुकून बोलतो 2 2 जा 5. डोक्यात कांदे बटाटे भरलेत, अक्कल नाही, हे शिकवतात शाळेत. राईट? म्हणजे चूक झाली, हे त्याला काहीतरी पाप केलं. लेट्स चेंज द सिनारिओ. बाळ पहिल्यांदा चालायला सुरुवात करतो आणि हा अप्रोच चेंज करूया पालकांचा. तो उभा राहतोय बाळ आणि धडपडला. कार्टे अक्कल नाही तुला? चालायचं कसं कळत नाही? ती वेट ट्रान्सफर करायची असते पहिले लेफ्ट पायात, मग राईट पायात. ते मूल आयुष्यात परत उभंच राहणार नाही, तर असं करत राहते. गेट द डिफरंट अप्रोच. जशी मुलं मोठी होतात, they start thinking that making mistake is something dangerous. And the learning becomes an unpleasant job. बरोबर. आय थिंक तिकडेच कुठे आपल्याला असं वाटायला लागतं की शिकलो तर आपली काही चुकी होईल म्हणून आपण ते शिकतच नाही. करेक्ट करेक्ट. तर आता जसं तू स्कूलचा टॉपिक काढलास, तर आता आर यू वर्किंग विथ सम स्कूल्स? सो आता मला हे बुकलेट लायब्ररी जी आहे ना, हे एक मॉडेल लायब्ररी तयार करायची. भारतातले सगळे लायब्ररी मला जोडलेले आहेत, तिथे माझे व्याख्यानं झाले, टॉक झाले. बरोबर. त्यांच्याकडे मी सहज पोहोचेन. पण इथे मला आधी प्रूव्ह करायचं. जसं कॅन्टीन मध्ये गर्दी होते ना कॉलेजमध्ये, तशी गर्दी मला लायब्ररीत आणायची. आणि तिथून मग हळूहळू ते, म्हणजे मुलं जसं मल्टिप्लेक्स थिएटरला जायला आतुर असतात, तसे शाळेत जायला आतुर व्हायला पाहिजे. करेक्ट करेक्ट. ही शाळा संपली, आता घरी जावं लागेल, तोंड वाकडं. हे चेंज मला आणायचंय. बरोबर बरोबर. सही आहे. आय थिंक ते तू आतापर्यंत जे केलंयस त्याने खूप भरपूर चेंजेस आले. आय एम शुअर याच्यामुळे पण भरपूर चेंजेस होतील. आणि खूप इम्पॉर्टंट आहे स्कूल, म्हणजे लहानपणापासून ती सवय लागणं बुक रिडिंगची खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक मी माझी जर्नी शेअर करतो माझी बुक रिडिंगची, की जसं सोशल ऑब्लिगेशन इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जर काय बोलतोय तर ते आपल्याला करावंच वाटतं. आणि एस्पेशली इफ यू आर अ ऑब्लायझर, इफ यू आर अ रेबेल, देन फॉरगेट इट. तुम्हाला फरक नाही पडत लोक काय विचार करतात.
पण माझ्यासाठी तो थोडं इम्पॉर्टंट आहे. तर सोशल ऑब्लिगेशन वर्क्स रिअली वेल फॉर मी. आणि मला कळालं कारण माझी बुक रिडिंगची हॅबिट बिलकुल नव्हती. तर आय स्टार्टेड रीडिंग ओनली 5 pages अँड आय स्टार्टेड पोस्टिंग दिस ऑन माय इंस्टाग्राम स्टोरी की डे 1 ऑफ रिडिंग, डे 2 ऑफ रिडिंग. मग माझं बुक होतं, मला आठवतं सेपियन्स होतं ते. तर मी हे जाड पुस्तक होतं आणि म्हणजे मला वाटायचं अशक्य आहे वाचणं वगैरे. तर मी रोज ते करत गेलो आणि ऑफकोर्स ते 5 पेजेस जास्त मला इंटरेस्ट लागला, जास्त झालं. आणि मला माहिती आहे की आज मला स्टोरी ठेवायचं आहे, कारण मी तिकडे केलेलं की डे 1 ऑफ 30 चॅलेंजेस असं काहीतरी. तर मला माहिती आहे की लोक दुसऱ्या दिवशी विचारणार. तर मी रोज ते करायला लागलो आणि मग तसं मग 30 दिवस रोज पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक संपवलं. आणि तेव्हापासून मला पुस्तक वाचायची सवय लागली. मग तर हे एक तुम्ही पण करू शकता की हे, इफ यू आर अन ऑब्लायझर यू विल फील दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह. सुपर. असे काही अजून ट्रिक्स आय एम शुअर तुला अजून माहिती असतील. हो ना. जे आपला मेंदू आहे ना, हे मोठे काम करायला बंद नाही, जसं तू म्हणालास. करेक्ट. छोटा टास्क, स्टुपिड लुकिंग ऍक्टिव्हिटी ऑफ लेस दॅन 3 minutes आपण करून टाकतो. टेल मी आशिष, वेअर डू यू गेट द विल पॉवर टू लाईक अ फोटो ऑन फेसबुक, शेअर अ जोक ऑन व्हॉट्सअप, शेअरिंग अ व्हिडिओ ऑर पुटिंग अ कमेंट ऑन युट्यूब? कुठून विल पॉवर येतो? इट डझंट रिक्वायर एनी विल पॉवर. इट्स सच अ स्टुपिड टायनी ऍक्टिव्हिटी, वी डू इट एनीवे. करेक्ट. But tell me, if I ask you to do 100 push-ups, 50 pull-ups, 10 kilometer running, 1000 rope jumps, अरे बाप रे, will be the first reaction. Right? करेक्ट. कारण ती विल पॉवर एवढी लागते, ती असं सगळं बघूनच आपण वी फील ओव्हरवेल्म आणि खुश होऊन जातो आपण. बरोबर. त्यालाच मी ब्रेक केलं की अशी 2 पुशअप मारायचे. नाउ व्हॉट विल हॅपन, आपल्याला वाटतं की वी शुड फर्स्ट टेक मोटिवेशन अँड दॅट विल हेल्प मी टू टेक ऍक्शन. तसं नाहीये. यू फर्स्ट टेक ऍक्शन, दॅट विल ब्रिंग मोटिवेशन. करेक्ट. ऍक्शन ब्रिंग्स मोटिवेशन. या 2 पुशअप मारल्यावरती यू विल गेट नॅचरली मोटिवेटेड टू डू द थर्ड पुशअप. करेक्ट. एक पान वाचल्यावरती यू विल बी नॅचरली मोटिवेटेड टू रीड द सेकंड पेज. करेक्ट. सो मोटिवेशन कम्स लेटर. बरोबर. फर्स्ट ऍक्शन. ऍक्शन इज नॉट ए बिग, टायनी स्मॉल ऍक्शन इज इनफ. करेक्ट. आणि आय थिंक असं पण असू शकतं की ज्यांना सवय लावायची, दे कॅन ऑल्सो स्टार्ट विथ फिक्शन. फिक्शन बुक्स. येस. आता तुला कळलं रील्स आणि एवढं काय हिट आहे. टायनी. दे हॅव स्टडीड आवर ह्युमन सायकी अँड वीकनेसेस. करेक्ट. 15 सेकंदाचा रेकॉर्डेड टाइम वेस्ट होतो आपला, म्हणून तर वाढतं. करेक्ट. आणि अजून एक गोष्ट काय माझ्या जर्नीमध्ये आवडेल मला, की मी ठरवलेलं की माझा वाय काय आहे शेअर करण्याबद्दल. तर मला लोक खूप बोलले की काय शो ऑफ करतोय, हे काय दाखवण्याची गोष्ट आहे का वगैरे, काय आता तू एवढं वाचणार, फक्त 1 पेज वाचणार आणि स्टोरी टाकणार मोठ्या गोष्टी करायला. पण मला काही फरक नाही पडला, कारण माझं वाय फिक्स होतं. माझं वाय होतं की मला सवय लावायची, म्हणून मला काहीच फरक नाही पडला. तर हे आय थिंक खूपच इफेक्टिव्ह आहे. तर सही आहे. आता आपण टुवर्ड्स दी एंड वळतोय. तर तुला असं एक गोष्ट जे पैशांबद्दल तुला जर आपल्या ऑडियन्सला ऍडवाइस करायची असेल तर तू काय करशील? आपण सगळे इन्कमवर खूप फोकस करतो. इन्कम कमवा, पैसे कमवा, मल्टिपल स्ट्रीम सगळं करा. पण तो पैसा एकदा कमवला की तो वापरायचा कसा ह्याच्याबद्दल खूप कमी चर्चा होती. तो कसा आहे, मग काय कुठली पण गाडी घेतली आणि मग ती चांगली निघाली नाही. करेक्ट. पेनी वाईज पाऊंड फुलिश. म्हणजे ती शेपूची भाजी 10 रुपयाचं तोलमोल करणार, बार्गेन करणार. बरोबर. आणि घर घेताना, गाडी घेताना जास्त चौकशी नाही करणार, किंवा स्टॉक्स घेताना जास्त कोणीतरी बोललं म्हणून अदानी घेतला, नंतर नुकसान केलं. राईट. सो आय थिंक हाऊ यू कीप मनी अँड हाऊ यू यूज मनी इज मोर इम्पॉर्टंट दॅन मेकिंग मनी. करेक्ट. मला फक्त इनिशियल स्टेजला पैसे कमवायचे मेहनत करून, नंतर आयुष्यभर नाही, जर तुम्ही तो पैशाचा नीट वापर केला तर. करेक्ट. फर्स्ट इन्व्हेस्ट देन स्पेंड. सर्वात कॉमन चूक एक दाम्पत्य जस्ट मॅरिड असेल, 2 BHK फ्लॅट घेणं. जस्ट मॅरिड आहे, करिअर नवीन आहे, 2 BHK EMI, मग आयुष्यभरासाठी EMI, मग इच्छा असूनही स्टार्टअप नाही सुरू करतायत. करेक्ट. याच्यात आय थिंक 90% कपल्स ह्याच्यात अडकले EMIs मुळे. बरोबर. आणि म्हणजे की EMI संपले की मी सुरू करणार त्याला. सो बेसिकली ही सगळी घरं आपली नाही, घरं बँकेची आहेत. एक फुल रॅकेट आहे, कारण गव्हर्नमेंटला टॅक्सेस मिळतात. बरोबर. ओके. सो बँक, हाऊस, हे बिल्डर्स आणि बँक, ही तिघांची ही लॉबी आहे ऍक्च्युली, जिथे आपल्याला स्वतःचं घर असणं स्वप्न प्रेमात पाडलंय आपल्याला. बरोबर. ओके.
तेच तुम्ही गुजराती लोक बघा, अनेक वर्ष ते भाड्याच्या घरात राहतील आणि मग आउटराईट घर घेणार 100% पेमेंट करून, नो EMI. ही खूप कॉमन चूक आपण मराठी लोक खूप करतोय. माझं घर पाहिजे, माझ्या नावावर घर पाहिजे, मग चांगली मुलगी मिळेल. करेक्ट. कूल आहे अमृत. थँक्यू सो मच तुझा टाइम देण्याबद्दल. थँक्यू सो मच. मला खूप आवडलं आणि आय एम शुअर ऑडियन्सला आज खूप जास्त शिकायला तर मिळालंच आणि मजाही आली असेल. हो ना. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे एका सोशल ऑन्टरप्रेन्योरला पैशाबद्दल बोलायला बोलवलं. पॅराडॉक्स. चालेल. थँक्यू. खूप मजा आली. थँक्यू. हॅपी रीडिंग आशिष. येस. थँक्यू. चलो बाय. तर मंडळी, आय एम शुअर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही कोणत्या गेस्टला इन्व्हाइट करायला पाहिजे तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.